नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन माहिती घेऊन आहे। सरकारचं नवीन अपडेट घेऊन आली आहे। तर तेही लाडकी बहीण योजनेसाठीच आहे। तर महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नाही अजून लाडक्या बहिणीचा, तेही भरू शकतात। आता सरकारने मुदतवाढ केली आहे आणि लाडक्या बहिणी योजनेसाठी आता नवीन अर्ज करता येणार आहे। तर त्याबद्दल सरकारने काय अपडेट दिली हे आपण पाहूयात। तर माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश हा होता की राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य देणे। तर या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोवर्षात गटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत दिली जात होती। तर हे पैसे पात्र महिलांच्या आधारशी लिंक बँक खात्यात DBT द्वारे थेट जमा केले जात होते। तर पात्रतेसाठी अर्जदार महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे होते। हे काही नियम होते लाडक्या बहिणीचे, तुम्हालाही माहिती आहेत आणि ते काही महिलांना त्याचा लाभ झाला आहे। तर सरकारचं काय म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद करणार नाही, तर आम्ही देणार आहोत आणि सांगेल तेच करत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये। तर 1500 रुपयांवरून आम्ही 2100 रुपये करत आहोत, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सरकारने जे दरमहा महिलांना 1500 रुपये खात्यात जमा होत होते, तर आता त्याऐवजी त्यामध्ये वाढ करण्यात येत आहे। तर त्याच्याऐवजी 1500 रुपयाऐवजी आता 2100 रुपये त्यामध्ये सरकारचे वाढ आहे। तर ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, असे मुख्यमंत्री स्वतः म्हणाले आहेत। तर युवकांसाठी 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। महायुतीच्या सरकारचे निर्णय घेतले आहेत। तर लाईट बिलात किती टक्के सवलत देण्यात निर्णय घेतला असल्याची मुख्यमंत्र्याची घोषणा आहे। तर मी याच्या आधीही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी 10 आश्वासने दिली होती, तर त्यापैकीच त्याच्या पुढची अपडेट आहे। तर नवीन अर्ज करण्याची संधी आहे महिलांना परत, ज्यांनी याचा लाभ घेतला नाही आहे त्यांच्यासाठी। तर ते कसं करणार आहे आपण जाणून घेऊयात। तर ज्या महिलांना काही कारणास्तव लाडकी बहीण योजनेसाठी यापूर्वी अर्ज करता आला नाही, त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे। तर आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर महिन्यात नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। म्हणजे आता नोव्हेंबर चालू आहे, तर या महिन्यात नाही तर डिसेंबर महिन्यात याची प्रक्रिया पुन्हा चालू होणार आहे। महिलांना ज्यांनी याचा लाभ घेतला नाही आहे त्यांना परत लाडकी बहिणीचा फॉर्म भरता येणार आहे, पण त्यासाठी नियम आहेत तेही तुम्ही लक्षात घेऊन भरा। तर त्याची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे डिसेंबर महिन्यात फॉर्म भरण्याची, तर ते आपण पाहूयात। तर योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना हे लक्षात ठेवावे लागेल की आता त्यांना केवळ अंगणवाडी केंद्रातूनच अर्ज भरता येईल। म्हणजे याच्या आधी सांगितलं अंगणवाडी सेविकांकडून तुम्हाला हे करता येईल, त्यांना तशा सवलती दिल्या आहेत। तर अर्ज भरण्याचे इतर सर्व पर्याय बंद करण्यात आले आहेत, त्यामुळे इच्छुक महिलांनी त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा। तर मग आता अर्ज प्रक्रिया कशी आहे ते तुम्हाला माहितीच आहे। आधी कसं आपण मोबाईलवर किंवा इतरही ठिकाणाहून कधीही कुठेही अर्ज भरू शकत होतो, पण आता तसं नाही आहे। तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी तुम्ही संपर्क साधा आणि त्या महिलांकडून तुम्ही फॉर्म भरून घ्या, तर तुम्हाला भरून देतील, त्यांना सवलत तशी दिली आहे सरकारने। तर अशी माहिती आहे नवीन लाडक्या बहिणींसाठी। परत अर्ज तुम्ही भरू शकता नवीन, आणि त्यामध्ये पैशांमध्येही वाढ होणार आहे, ही तर महत्त्वाची बातमी आहे। त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घ्या। डिसेंबरमध्ये याची डेट काय असेल ते मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर पुढचे अपडेट सरकार झाल्यावर नक्की देईल। धन्यवाद।